आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। जिंतूर येलदरी रस्त्यावरील खड्ड्याची पूजा करून अनोखे आंदोलन। जिंतूर येलदरी रस्त्यावर मोठा परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत। यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाकारतेपणाचा निषेध करून चक्क खड्ड्यात फुले टाकून नारळ फोडून पूजा करून शेवडी येथील शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले आहे। मागील अनेक दिवसापासून जिंतूर शहरातून येलदरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे नेहमी अपघात घडत आहे। यामुळे बऱ्याच जणांना मोठी दुखापत झाली आहे। असा प्रकार शेवडी येथील शेतकरी विष्णू मुंडे व शिवाजी सानप शहरात शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यास आले होते। यावेळी परतगावी जात असताना येलदरी रोडवरील खड्ड्यात गाडी पडल्यामुळे किरकोळ जखमी झाले होते। म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यात फुले टाकून व नारळ फोडून अनोखे आंदोलन केले। यावेळी दोन्ही शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करून लवकरात लवकर खड्डे बुजविण्याची मागणी केली। मेंदूचे मालक व्हा, मनाचे गुलाम नको। डॉक्टर शिवा ऐथळ यांचा सल्ला। फक्त भरमसाठ पुस्तके वाचून फायदा नसून त्याचे आकलन होऊन जीवनात त्याचे उपयोजन होणे आवश्यक आहे। आपण मनाचे गुलाम झाल्यामुळे वाईट सवयी अंगीकारत असतो। यामुळे मेंदूचे मालक व्हा, मनाचे गुलाम नको, असा सल्ला डॉक्टर शिवा ऐथळ यांनी सन्मान सोहळ्यानिमित्त बालवाचकांना दिला। होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज HRC तर्फे गंगाखेड येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात उन्हाळ्याची सुट्टी पुस्तकाची गट्टी या उपक्रमातील सहभागी बालवाचकांना सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गट शिक्षणाधिकारी नारायण फुले तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी संजय ससाने, डॉक्टर शिवा ऐथळ, SRC अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक, डॉक्टर शैलेश कदम, साहित्यक यशवंत मस्के, स्पर्धा समन्वयक प्रकाश डुबे हे उपस्थित होते। यावेळी गंगाखेड तालुक्यातील 13 शाळेतील 43 बालवाचकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ भेट व शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला। तसेच 5 एकल पालक विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट देण्यात आल्या। शिक्षणाधिकारी संजय ससाने यांनी वाचनाने मेंदू प्रगल्भ होतो, ज्यामुळे पुस्तकावर काम करा, आवडलेले पुस्तक वारंवार वाचा, त्याने तुमचे जीवन बदलेल असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला। आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमधील विद्यार्थ्यांचे यश। महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ बंबई यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2024चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले। दांडगे गायत्री 77.40%, वडे तन्वी 72.20%, तर कोऱ्हे कोमल 72% गुण मिळवून यांनी अनुक्रमे महाविद्यालयातून प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला। त्यांच्या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉक्टर सविता रोडगे मॅडम, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे सर, प्राचार्य प्राध्यापक अक्षय बन, शैक्षणिक विभाग प्रमुख प्राध्यापक महेश कोल्हे, विभाग प्रमुख वैभव शिकरे, परीक्षा व मूल्यमापन विभाग प्रमुख प्राध्यापक महादेव खोसेसह आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमधील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। यासेर उर्दू शाळेत शालेय स्तरावर वर्ग प्रतिनिधीची निवड संपन्न। गौरव सेवाभावी संस्थाद्वारा संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळा सेलू येथे वर्ग प्रतिनिधी व शालेय मंत्रिमंडळ निवड लोकशाही पद्धतीने संपन्न झाली। बॅलेट मशीन, EVM मशीनची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी मोबाईलवर EVM ॲपद्वारा निवडणूक प्रक्रिया पार पडली। उमेदवारी अर्ज दाखल करणे व मागे घेणे, प्रचारासाठी वेळ, आदर्श आचारसंहिता व लोकशाहीत मतदानाचे महत्त्व या सर्व बाबी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक पद्धतीने समजवण्यात आल्या। या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान, सहशिक्षक शेख राहिल, सय्यद अमन, सय्यद इम्रान, सय्यद अजीम, शेख साजिद, सहशिक्षिका पठाण सीमा, पठाण नजमा खान तहमीना, नफिसा बाजी आदींनी परिश्रम घेतले। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पठाण रहीम खान यांची उपस्थिती होती। रायपूर गावातील ओढ्याला
पूर आल्याने वाहतुकीस अडथळा. सेलू तालुक्यातील मौजे रायपूर येथे आज दिनांक 30 जून रविवार रोजी दुपारी अचानक पाऊस पडल्याने रायपूर गावातील ओढ्याला पूर आल्याने ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांना ढोर वासरांना कसरती करून ओढ्यावरून जावे लागत आहे. शासनाने ओढ्यावर मोठे पूल बांधून रायपूर गाव परिसरातील ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी होत आहे.